स्वागत आहे तुमचे. आज आपण बघणार आहोत गरिबी काय शिकवते. खरंच मित्रांनो, गरिबी फार वाईट असते. आपलं कोण परकं कोण हे फक्त गरिबी शिकवते. तर मित्रांनो, समजा आपली परिस्थिती थोडीफार चांगली असेल तर आपल्या घरला नातेवाईक येतात, कोणी पण येतात. तिच्यातच आपली परिस्थिती बिकट राहूया, आपल्याला कोण ओळखत नाही, कुणीच ओळखत नाही आपल्याला, किंमत कोणच देत नाही. गावातील लोक सुद्धा किंमत देत नाही, नातेवाईक सुद्धा विचारत नाही. तर मित्रांनो, आपली आज गरिबी आहे, उद्या चालून गरिबी दूर जाईल. त्याच्यासाठी कष्ट करत राहावे लागतील. कष्टच करावं लागेल मित्रांनो गरिबी दूर करण्यासाठी. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे त्यांना विचारा गरिबी काय असते. पैसे आहेत तर सगळं आहे. पैशामुळं माणूस पोरका होतो, पैशामुळं माणूस पोरका होतो. अवघड आहे मित्रांनो, गरिबी फारच वाईट असते. मित्रांनो, गरिबी म्हणजे कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधायला शिकवते. मोठ्या गाड्या, मोठ्या वस्तू नसल्या तरी घरच्या सोबत साधं जेवण, शांत झोप असली तरी यातच गरिबी चांगली असते. गरिबी असली म्हणून माणूस खचत नसतो, त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तो गरिबी एक ना एक दिवस निघून जाते. कष्ट करायला गेलं तर सगळं होतं, योग्य होतं. प्रत्येकाचा दिवस येतो, त्या दिवसापर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे. दिवस प्रत्येकाचे येतात, प्रत्येकाचे दिवस येतात, गरिबी निघून जाते मित्रांनो. तुमची परिस्थिती कशी असू द्या, कशीही परिस्थिती कशी असू द्या, विचार मात्र चांगले ठेवा. तुमच्या कपड्याला कुणीच विचारत नाही तर तुमचे विचार भंगार असतील. गरीब असाल तर तुमचे नक्की विचार चांगले ठेवा. तुमचं जर तुम्ही लोकांसाठी चांगला विचार केला तर तुमचं पण नक्की चांगलं होईल. दुसऱ्यासाठी भावना चांगल्या ठेवा मनामध्ये आपल्या. आपलं चांगलं होईल, चांगलं असेल तर चांगलं होईल. तर मित्रांनो, गरिबीने मला एकच गोष्ट शिकवली, पैसा आहे तर सगळंच आहे. पैसा नाही तर तुम्हाला कोणीच विचारत नाही, तुमचा मान सन्मान कोणीच करत नाही, तुम्हाला कुठे किंमत दिली जात नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या विषयात गरिबीने तुम्हाला काय शिकवले तेही सांगा. तर तुम्ही प्रयत्न करत राहा, तुमचे दिवस निघून जातील. प्रयत्न आणि ते परमेश्वर, दिवस प्रत्येकाचे येतात. करत राहा, करत चला, ते थांबू नका. अडचण आली तर त्या गरिबीवर मात करायला शिका. तुमचे पण दिवस नक्की येईल. तर तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला, धन्यवाद.